आता आम्ही आलेलो आहोत अलिबागला आणि अलिबाग मधल्या काही गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत, त्यामुळे थोडस उन्हाळायचं आहे आणि एक छोटासा बिहाइंड द सीन ब्लॉग होणार आहे. आता आम्ही चाललेलो आहोत पेट शॉप मध्ये, कारण आमच्या रुबीसाठी आम्हाला बेल्ट घ्यायचा आहे. आणि आमच्या अंगात एवढी मस्ती की आम्ही फिरायला भर उन्हाचे 2 वाजता निघालोय घरातून. आणि आता वाजले किती वाजलेत? 3:30 वाजलेत आणि आम्ही अलिबाग मध्ये भर उन्हाचे फिरतोय. किडे, अंगातले किडे. आता आम्ही जातोय, थोडस प्लॅन मध्ये चेंज झालेलं आहे आमच्या. आता कान्होजी आंग्रे यांचं समाधी स्मारक बघायला जातोय, पण ते मॅपवर क्लोज दाखवतोय. तरी पण जाऊन तिथे विचारून बघणार आहोत परमिशन आहे का आतमध्ये जायची. आणि बॅडली स्मारक बंद आहे, ज्याची भीती होती तेच झालंय. आता आम्ही चाललेलो आहोत मयूर बेकरीला. किती 1977 पासून ना रे? 1977 पासून जुनी असलेली अलिबाग मधली बेकरी मयूर बेकरी. आता आम्ही जाम केक ट्राय करणार आहे. खूप सॉफ्ट आहे. तो बेस आहे ना, तो एकदम सॉफ्ट आहे आणि जास्त स्वीट पण नाही आहे, एकदम नॉर्मल आहे. आत्ता आमचं मयूर बेकरी मधून खाऊन झालेलं आहे आणि जे नाही संपलं, जे शिल्लक राहिलं ते पार्सल घेतलंय. आणि आता आम्ही चाललो हिराकोटला, हिराकोट तलाव बघायला. नुसता घुमवतोय बस, इकडं चल तिकडं चल. आतापर्यंत किती किलोमीटर चालवलेस? तो घरातून येतानाच सांगतोय की तुम्हाला चालायला लागणार आहे, पेशन्स ठेवा. किती किलो तेच किती किलोमीटर चाललो असेल आपण? 3-4. बापरे. आता मयूर बेकरी वरून आम्ही हिराकोट तलावला जातोय. मग मयूर बेकरी ते हिराकोट तलाव किती असेल अंतर? आलो यार, बघता बघता आलो. हिराकोट तलावाबद्दल सांगायचं एवढंच की सरखेल कान्होजी आंग्रे यांनी जो कुलाबा किल्ला ताब्यात घेतला होता, त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी हा हिराकोट तलाव, भुईकोट तलाव बांधलेला आहे. वाव, हे बघ काय बोलतात यश ना, हंस का डॉग बदक. वाव, किती क्यूट आहेत बदक. आणि ते आहेत ते कोंबड्या काय यश, बदकच आहेत? बदकच आहेत. वाव, ते व्हाईट कलरचे किती छान वाटत आहेत. ए वाव, तिथे पण आहेत. एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग की वजह से. अरे मैं किती क्यूट आहेत छोटू छोटू. त्यांना खाणं ठेवलंय. कबूतर पण आहे. ते छोटेवाले आहेत, त्यांना बघूया ना. मला या कोंबड्याच वाटल्या ब्राऊन कलर मध्ये. वाव, किती मस्त आहेत. कशी जात आहेत बघ. वाव, त्यांची मुवमेंट बघ ना, ओरडण्याची, तोंड उघडण्याची. हमरे यश जाऊ. काय आहेत म्हणजे कशावर बसलेत ते? ओके, म्हणजे तिथे कारंजे उडतात, पाणी उडतं तिथं, ते पानकावळे बसलेत. मी म्हणते कावळे आहेत की काय ते? डिप्रेशन. बट नो, देर इज पानकावळे. आता आम्ही चाललो बीचवर, त्यासाठी आम्हाला 15 मिनिटं चालायला लागणार आहे. मी नाही चालू शकत 15 मिनिटं. सहलेंगे थोडासा. हे काय आहे यश बोललास? SP ऑफिस. सगळे जवान जे अमर झालेले आहेत त्यांचे फोटोज लावलेत. माझा करू नकोस, चांगलं परवडण्याचा काय, माझा नको. काय हो, तुम्ही पण छान दिसताय. बाकीचं काय? कसे आहेत करवंद?
करवंद बीचची आहे, जांभूळ बीचची, पहिली बीचची, काकडी बीचची, तुला काय लागल ते बीचचा आणि मस्त. आज वेनसडे आहे त्यामुळे वीकडेज आहेत म्हणून गर्दी नाही तर कचऱ्यासारखा अलिबाग बीच भरलेला असतो. आणि हे आहे अलिबागचं मेन पार्ट ऑफ कुलाबा किल्ला. अलिबाग वाल्यानो, जर तुम्हाला जिम परवडत नसेल तर तुम्ही हे करू शकतात. तनु तनु तुला अजून बारीक व्हायचंय मग उतर. ऍक्च्युली आम्हाला कुलाबा किल्ल्याला जायचं होतं पण सकाळची ओटी होती 5:30 ते 8 पर्यंत आणि संध्याकाळी आता होड्या नाही जातात त्यामुळे आमचा कुलाबा किल्ला कॅन्सल. लांबूनच बघायचं आता फक्त. एकाला बारीक व्हायचंय आणि एकाला जाडं व्हायचंय. दोघांची मेहनत सेम आहे. आम्ही तिघांनी एका घोटात बॉटल संपवले पाण्याची आणि ती मला आता उघड्यावर नाही टाकायची आणि मी कचरा कुंडी शोधते तर मला कुठे इथे दिसतच नाहीये. अलिबागच्या नेमप्लेट जवळ फोटो काढायचे आहे मला पण लय माणसं आहेत म्हणून आम्ही खंड्या पक्षीच्या जवळ फोटो काढायला चाललो. खंड्या पक्षी कुठली नाही, आपल्याला खाली नाही जायचंय. मग तुला ऍक्सेस काढायला हा मग तिथे जाऊया, तिथेच काढायचंय मला फोटो त्याच्यासोबत. लय माणसं आहेत यार तिथे. लोग घेरे हुए रहते हैं, बहुत दिक्कत हो रहा है, दिक्कत से गुजरना पड़ रहा है. आता आम्ही दी फेमस सदा भेळ खायला चाललेलो आहोत. गर्दी नसेल ना रे यश? 50% नसेल. पावपुरी आहे 40, भेळपुरी 40, पाणीपुरी 30, रगडा पॅटीस, दहीपुरी, मसालापुरी, भेळपुरी, एक शेवपुरी, एक पाणीपुरी ना. का रगडा पॅटीस पाहिजे तुला? एक भेळपुरी, एक शेवपुरी आणि एक रगडा पॅटीस. मी पाणीपुरी मागवली तेव्हा आम्ही चान्स मारणार आहोत. मेरे को तीखा चाहिए, तीखा. चटनी गोल चटनी चटणी गेली. सगळं अलिबाग एक्सप्लोअर करून झालेलं आहे. खादीचं काम करून पण झालेलं आहे. आता घरी जायची पाळी आली आणि आमचे पाय एवढे दुखत आहेत, खास करून आमच्या तनूचे. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना. आणि आता आम्ही रिक्षा विचारतोय किती स्टँड पर्यंत, किती 30. ओके. आणि आम्ही 30 रुपयात अलिबाग बीच ते स्टँड पर्यंत जात होतो. कितीची एसटी भेटेल यश आपल्याला? काय माहिती ना. किती वाजले? 6ला 10 मिनिटं आहेत. 10 मिनिटे. मग 6:30ची अलिबाग रेवस. 6:15 अलिबाग रेवस भेटेल. लेवस काय लेबन भेटेल. पण आपल्याला गार्लेखंडी पर्यंतच जायचंय ना. माझी पण घे बघ, छाप घे. तुमची पण घेणार सगळ्यांची. आणि कधी पाठवून देशील? युट्यूबला जाल. आत्ता आम्हाला मानकोळा एसटी भेटलेली आहे आणि मानकोळा एसटी आणि आता कारले खिंडीपर्यंत जाऊ आणि तिथून चालत परुलपाड्यापर्यंत चालत जायचं आपण परुलपर्यंत. तिथून 2 किलोमीटर अजून चालायचं आहे. बेकार पाय दुखते तरी आपण चालून मला वाटतंय यश की सगळं मिळून किती किलोमीटर चाललं सगळं? अजून परुलपाडा चालायचं की नाही? ते मिळून किती नाही चाललं? 10 किलोमीटर. 8 किलोमीटर आज. 8 पण नाही, 10 किलोमीटर आज आम्ही चाललोय. किती कॅलरीज बर्न झाले असतील आपल्या? 1 किलो तरी वजन कमी होते 10 किलोमीटर चालून. माझं कशाला? तुझं नाही, माझं 60 किलो मधलं 1 किलो 59 तरी होऊ दे. हो. आणि आम्ही अलिबाग बीच ते डेपोपर्यंत का आवाज करतोय.
अलिबाग बीच ते डेपोपर्यंत रिक्षा केली, त्यामुळे तेवढं वाचलं. त्यामुळे आपलं मला वाटतं 3 किलोमीटर वाचलं असेल ना, 3 किलोमीटर अलिबाग बीच ते बस स्टॉप. आम्हाला अजून एक स्पॉट कव्हर करायचा होता, तो म्हणजे फेमस सोडा शॉप. तो काय करता आला नाही. किती वर्ष जुना होता तो सोडा शॉप? किती वर्ष जुना होता यश? 48 ते 84 लिहिलेला आहे. आम्ही आता कारल्या खिंडीत उतरलोय आणि आता आम्हाला परहूर पाड्यापर्यंत चालत जायचं. सहलेंगे थोड़ा सा. पाडा नाही ग, परहूर, नॉट पाडा, परहूर. माझा आवाज भसाडा, त्या कोकिळाचा आवाज कसा. अर्धा तास वाट बघून आम्ही चालत जाण्याचा डिसिजन घेतला, कारण 1 पण मिनिटवर नाही. किती किलोमीटर? 1.5 किलोमीटर आता आम्हाला चालत जावं लागणार, काळ पडायच्या आत. किती वाजले दादा? बचे हे 7 वाजायला 5 मिनिटं आहेत. काय 8 वाजेपर्यंत येड लागलाय काय? 7:30 पर्यंत जाऊ. आता रस्त्यात जाताना आम्हा दोघींना पण बोर होते, म्हणून एक रिअल स्टोरी सांगते. आम्ही एक स्कॅम केला एस टीमध्ये. त्या दिवशी आम्ही हरिहरेश्वर टू गोरेगाव या एस टीने येत होतो. या एस टी म्हणजे गोरेगाव मार्गी होती ती. तर गोरेगावच्या रूटला कसा डेटा चालत नाही, नेटवर्क नसतो. तर तनू कंटाळलेली डेटा नव्हता म्हणून. तर मी असाच वायफाय चालू केला आणि असं शोधत होती हॉटस्पॉट कोणाचा चालू आहे काय, रँडमली राहतं चालू. तर एकाचा मला सापडला आणि त्याचं म्हणजे पुढेच ती फॅमिली बसलेली आणि त्याचं कार्तिक असं नाव होतं त्या हॉटस्पॉटला. आणि मी असंच रँडमली, लोकांचं काय असतं 8 अंकी की 1 ते 8 असतं, तर मी असंच रँडमली टाकलं 1 ते 8 आणि भाई तो कनेक्ट झाला आणि आम्ही बराच वेळ यूज करत होतो. मी पण यूज करत होती, ती पण 15-20 मिनटं यूज केला. नंतर मग मी बंद केला आणि तनूचा चालू होता आणि त्यांना समजलं कोणतरी आपला हॉटस्पॉट यूज करतं. त्यांच्यात चर्चा चालू होती, अरे रेडमी नोट 9 प्रोचा हॉटस्पॉटचा म्हणजे वायफाय कोणी कनेक्ट केला आपला. तर तनूला मी खुणवते, तनू फोन ठेव ते बघतील. आणि त्यांना असं, मला असं वाटते त्यांना डाऊट आला आमच्यावर. मग तनूनी लगेच फोन ठेवला. पण आम्ही 15-20 मिनटं त्यांचा वायफाय यूज केला, त्यांना पत्ता न लागता. आणि मेन गोष्ट म्हणजे पासवर्ड टाकून 1 ते 8 मी असंच रँडमली पासवर्ड टाकला आणि 1 ते 8 तो पासवर्ड कनेक्ट झाला. रुबी बेल्ट दाखव तुझ्या रुबीचा बेल्ट बघू. चिकनी दिसते, चिकनी पोरगा चिकना पोरगो. बघू इकडे बघ, अशी दाखव परती बघ ना, कारट्या बघ ना, चिकना पोरगा. 7:39 झालेत आणि आम्ही 7:30ला घरी आलोय. आता गप फ्रेश होतो, चहा पितो. आणि हा माझा छोटासा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.